आजच्या नागरिकांच्या उपस्थितीवरून आम्ही जी निवड केली ती योग्य आहे हे सिद्ध झालं आहे। आता आम्हाला सहकार्य करणाऱ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत। देश पातळीवर इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही भाजपा विरोधात समर्थन घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यालाही यश मिळत आहे। आजच्या या कार्यक्रमामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे। आज माजी आमदार अमर काळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाध्याय मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या शक्ती प्रदर्शनात शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। झारखंड राज्य आदिवासींचे राज्य आणि त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणारा मुख्यमंत्री आज त्याला तुरुंगामध्ये टाकला। दिल्ली देशाची राजधानी आणि दिल्लीचं राज्य हे आज आम भारतीकडे आहे। त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्राच्या भूमिकेला सहकार्य करत असताना सुद्धा राजकीय विचार हा मोदीजींचा मान्य करत नाही। ही भूमिका त्यांनी घेतल्याच्या नंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकले। त्यांचे 3 वर्षे तुरुंगात आहे। ही स्थिती दिल्ली होती सेवीच नाही। तुम्ही अखंड कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात गेलो, त्यातले 2 लोक तुरुंगात आहेत। काँग्रेस पक्षावर सर्व बाजूने हल्ले केलेले दिसतात। पक्ष चालवण्याच्या संबंधी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना पक्ष चालून न देण्याची स्थिती, त्यांची खाती बँकेची गोचून त्यांचा व्यवहार थांबवण्याची भूमिका आज भाजप सरकारने केली। आज ही स्थिती या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून हे निर्माण करणारे हा लोकशाहीवर आघात देणारे मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करणारे लोकांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषयावर आधारित विचारधारा आहे आणि म्हणून तिचा पराभव करणं आणि या देशाचं भविष्य काळाचं जनतेचं भविष्य हे योग्य नाही याची काळजी घेणं आणि हेच काम तुम्हाला मला करायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक होत। मला आनंद आहे की आज या ठिकाणी काळ्यांचे फंड उमेदवारी बनण्यासाठी सगळ्या पक्षांचे लोक, आघाडीचे सगळे घटक एका जीवाभावानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्याने आणि तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वानं आपण वर्ध्याचा एक नवीन संदेश देशामध्ये पाठवतो। वर्धा ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे। महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं, अनेक नेतृत्वाचं वास्तव्य या ठिकाणी होतं। त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मरण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निषेध करणं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी एक कर्तृत्वान जवळपास गेले 15 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी उत्तम काम केलं असा एक जागृत उमेदवार आज अमर काळेंच्या रूपानं तुम्हा सगळ्यांना दिलं आहे। त्यांच्या मागे शक्य करणं हे काम तुम्ही करावं। यापेक्षा अधिक मी बोलू इच्छित नाही। 3 महिन्याच्या आत आपल्याला अर्ज भरायचा आहे आणि त्यासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे। तुमच्या या सगळ्या कामाला
सामुदायिक प्रयत्नाला अंतःकरणा भासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. महाराष्ट्र TV 24 साठी संतोष देशमुख, वर्धा.